की अशा क्षेत्रातले सगळे एमओयूज आहेत की जी निश क्षेत्र आहे, जी नवीन क्षेत्र आहेत आणि ज्यांनी मल्टीप्लायर इफेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो हा तयार होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वेव्ज हा जो काही प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे याला अनुरूप अशा प्रकारचे चांगले इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला मिळालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांशी या निमित्ताने चर्चा झालेल्या आहेत ज्या पुढच्या काळामध्ये फलदायी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. फिल्म सिटीचे जे करार आहे बेसिकली फिल्म सिटी म्हणजे नेमकं कारण की ऑलरेडी आपल्याकडे चित्रनगरी आहेच आहे. अजून आता फिल्म सिटी म्हणजे लोकेशन नाहीये, आता फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सगळी असलेली ही फिल्म सिटी असणार आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी शूटिंग पासून प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन सगळ्या गोष्टी करता इकोसिस्टीम त्या ठिकाणी असते. सर, तुम्ही ज्या पद्धतीने युनिव्हर्सिटी सांगितलेल्या आहे त्या युनिव्हर्सिटी कशा पद्धतीने असं आहे की या युनिव्हर्सिटीज त्यांचं ऑफशोर कॅम्पस हे आता मुंबईमध्ये तयार करतील. म्हणजे त्या फुल फ्लेजेड युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत. आतापर्यंत आपले लोक वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्याकरता प्रयत्न करायचे, कारण ती फार चांगली युनिव्हर्सिटी आहे आणि त्याकरता तिथे जावं लागायचं, त्याचा खर्च खूप होता. पण आता जे लोक जाऊ शकत नाही त्यांना तेच एज्युकेशन या ठिकाणी मिळणार. कालपासनं मी या क्षेत्रातल्या ज्या ज्या लोकांची इंटरॅक्शन करतोय त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या एका प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती. कारण आज फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी जर कुठली असेल तर ती ही एव्हीजीसीची जी इकॉनॉमी आहे ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. सर्वात जास्त रोजगाराची संधी या इकोसिस्टीमने तयार होते आहे आणि याच्यामध्ये पहिल्यांदा भारताला लीड करण्याची संधी आहे. कारण कंटेंट क्रिएटर्स असतील ते सगळ्यात जास्त आपल्याकडे आहेत, कंटेंटचं कन्झम्पशन असेल ते आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये लीड घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या वेव्समुळे तेच आपण या ठिकाणी घेऊ शकलेलो आहोत. आणि मुंबई या एव्हीजीसीच्या रिव्होल्युशनची एक अघोषित राजधानी आता या इव्हेंटमुळे झालेली.